उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या दुष्काळ प्रश्नाबाबत पुण्यात पत्रकार परिषदेतून माहिती दिली। मराठवाड्यात केवळ 15% पाणीसाठा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। माजलगाव, मांजरा आणि जायकवाडी धरणांमध्ये पाण्याची गंभीर स्थिती आहे, तर टंचाईग्रस्त भागांना टँकरद्वारे पुरवठा सुरू असल्यानं त्यासाठी 400 कोटींचा निधी दिला। 90,000 जनावर असल्याचं ते म्हणाले। आजच्या घडीला आपल्याला जर सांगायचं झालं तर गेल्या वर्षी आजच्या तारखेला कोकणामध्ये आपल्याकडे पाणी उपलब्ध होतं 63%, मोठे मध्यम आणि लहान प्रकल्पामध्ये मिळून आता मात्र 68% पाणी आहे कोकणामध्ये। गेल्या वर्षीच्या तुलनेने ह्या धरणांमध्ये पाण्याची परिस्थिती बरी आहे। मात्र मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी आजच्या तारखेला 39% पाणी उपलब्ध होतं, आज तिथं फक्त 15% पाणी उपलब्ध आहे आणि त्याच्यात काही धरणं अशी आहेत की तिथं 0%च पाणी। उदाहरणार्थ माजलगाव, त्याचबरोबर तेरणा किंवा तिकडं असणारा मांजरा, जायकवाडीला पण पाणी तशा पद्धतीनं कमीच आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातली परिस्थिती अतिशय गंभीर आज तरी आहे। नागपूरला गेल्या वर्षी आज 46% पाणी होतं, आज 49%, अमरावतीला 44% होतं, आज 46%, नाशिक विभागामध्ये 50% होतं, आज 36% आणि पुणे विभागात 56% होतं, आज 46% पाणी आहे। अशा प्रकारे पाण्याचे साठे त्या ठिकाणी आहेत। जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातल्या आडगावच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली।